आपण पाहतोय विश्वासवरती आज मात्र पांडुदादा यांनी विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी त्यांना गोलंदाजी मार्कवरती सज्ज देखील गेलाय. यष्टांच्या मागे उभे राहून मात्र आपण पाहतोय पांडुदादा आज मात्र नेतृत्व करत असताना वंजारवाडा टीमचं खूप मेहनत घेतली हा संघ उभा करण्यासाठी पांडुदादा यांनी, आणि आज मात्र त्यांना सक्सेस देखील ठरलेत आणि इथून चांगला खेळ या शिवसेना षटकामध्ये होईल याची देखील अपेक्षा असेल पांडुदादा यांना. कारण की इथून पहिला मॅचचा संघर्ष चालू झालाय. आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळ करायचा आहे दोन्ही संघांना. इथून जो संघ जिंकेल तो मात्र अस्तित्व कायम राखेल. परंतु इथून जर संघ जिंकला तर आपल्याला नावं ठेवणारे भरपूर असतात, परंतु नावं ठेवणाऱ्यांना मागे सारून आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळ करायचा आहे आणि प्रेक्षकांना मात्र मन भरून कशा पद्धतीने कौतुक करता येईल हेच मात्र पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती विश्वास पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. यस पंच संदीप गायकवाड बोलून सांगतायत की हा चेंडू इट इज अ वाईट चेंडू, इशारा देत आहेत. पहिल्या चेंडूने श्री गणेशा खातं ओपन केलंय आंबिवली टीमचं आणि पहिला चेंडू इथे स्क्वेअर. हा देखील फक्त दिशा दिली आहे पॉइंट मधून चेंडू का ट्रॅव्हल करतायत. छत्रशाप पाहतोय छोटासा आहे, चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी एक सिंगल वेगाने कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न देखील झाला आहे आणि 3 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या. थोडासा आपण पाहतोय युवा खेळाडू आहे, थोडीशी ताकद देखील कमी पडली थ्रो फेकण्यासाठी आणि त्याच कारणाचा लगेचच फायदा उचलला आंबिवली टीमनं आणि 3 धाव संख्या कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती आली वाईटशी एक अवंतर धाव, त्याच्यानंतर मिळालेल्या या 3 धावा. 3 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 4 अंकावरती. देखना आणि दिमागदार आयोजन हनुमान क्रिकेट संघ आंबिवली ग्रामस्थ मंडळ आयोजित आंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली स्पर्धा शिवसेना चषक 2026 देखना आणि दिमागदार आयोजन. आता मात्र समोर चेंडू पुढ्यामध्ये कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्सला कव्हरला ठोकलाय, मल्टी हिट षटकार. इथे आलाय षटकार. स्ट्राईक जशी रुटेर झाली त्याच्यानंतर मी हा षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 10 अंकावरती. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. टीम आंबिवली संघ होम ग्राउंडवरती खेळत असताना बॅट्समन रोशनच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाज विश्वासाला सार्थकीशी काम करावी लागेल. हा चेंडू वेगवान समोरून चेंडू काढत असताना अतिशय भन्नाट वेगाने चेंज ऑफ पेस करत असताना आपण पाहतोय गोलंदाज विश्वास पहिल्या चेंडूवरती वाईट फेकला, त्याच्यानंतर तिहेरी धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर षटकार आला. त्याच्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू, जो श्वास रोखला होता षटकाराने तो श्वास खुला सोडायचं काम केलं या निर्धाव चेंडूने. गोलंदाज आपण पाहतोय विश्वास पुन्हा एकदा तयार होतोय. समोर आव्हान असेल रोशन या गोलंदाजाचं. गोलंदाज आपण पाहतोय टॅप करायचा होता, थोडासा टेकअप होत असताना अतिरिक्त बाउन्स देखील दिला आहे. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. कारण की असं म्हणतात ना, ज्यावेळेस नाकात तोंडाच्या समोरून चेंडू काढतो ना गोलंदाज, त्याला एक नाव दिलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परफ्यूम डिलिव्हरी. तोच चेंडू हातात असताना आपण पाहतोय गोलंदाज विश्वास एक चांगली गोलंदाजी टिट फॉर टाट उत्तर देत असताना, प्रति उत्तराला मात्र उत्तर देत असताना आपण पाहतोय. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. पांडुदादाने प्रयत्न केले होते परंतु त्यांना प्रयत्नांवरती अपयश मिळालंय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे आल्या 4 धावा, चौकार. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 14 धावसंख्येवरती. आंबिवली संघ होम ग्राउंडवरती खेळतोय आणि चांगला खेळ त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा. कारण की संपूर्ण गाव
ही मॅच मात्र पाहत असेल. रोशन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथे आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेलगाली येत आहेत परंतु झेल झाली आहे. ड्रॉप काय खेळलं मैदानामध्ये. 4 रोशनच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार देखील आपला पाहायला मिळाला आणि त्या रोशनची इथे सोडली झेल. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा षटकाची इथे समाप्ती. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर आंबिवली संघाची जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 15 अंकावरती. ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 15 वरती जाऊन स्थिरावली. पाहायला गेलं तर सलावीची जोडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं योगदान दिलंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वंजारपाडा टीम कडून वैभव आपण पाहतोय. यस ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैभव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला रोशन आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला सुनील अहिरे आपण पाहतोय. ही सलामीची जोडी ती अजूनही तल ठोकून स्लो बार चेंज ऑफ पेस फक्त दिशा द्यायचं होतं. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच सांगतायत की सबमेरिन डिलेव्हरी. डॉट चेंडूचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथे 15 धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आल्या आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू चांगल्या प्रतीचा पाहायला मिळाला. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. फुलर लाईन होता. इथे मात्र चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पंच सांगतायत. यस संदीप सर आपण बॅटकट आहे ना. यस बॅटकटच्या स्वरूपामध्ये आलेली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाऊन मात्र पोचतीये ती तब्बल 16 अंकावरती. 16 धावा फलकावरती. वैभव आता कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी. स्लोवर चेंज ऑफ पेस करत असताना व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस गोलंदाजाकडे व्हेरिएशन असेल ना त्यावेळेस गोलंदाजाचं अस्तित्व नेहमी वर्चस्व सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच वैभव आपण पाहतोय व्हेरिएशन करत असताना. कधी कधी ऑफ ब्रेक, कधी कधी लेग ब्रेक, कधी कधी सबमेरिन डिलेव्हरी, कधी कधी चेंडू खालीच ठेवतोय. धावसंख्या 16 वरती स्थिरावली आहे. कट करायचा प्रयत्न पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाते. सावून मात्र पोहोचेल ती 17 वरती. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 17 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या धावा 15 आणि त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैभव याने अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सफल देखील ठरले. चांगला चेंडू आपला पाहायला मिळाला वेगाने. पहिले चेंडू आपला स्लोवर पाहायला मिळाले आणि 5वा चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता वैभवाने. हा देखील चेंडू आला निर्धाव. 17 वरती धावसंख्या स्थिरावली जाते. आता मात्र समोरून चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचताय आणि कोणतीही चुकी नाहीये. पहिला धरा, पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रो टीम आंबिवली संघाला मिळला जातोय. 17 धावसंख्येवरती लागणारा पहिला धरा.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती नरेश यांना आपण पाहतोय. नरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला गेलं तर 8.50 सरासरीने धावसंख्या केली आहे. हा देखील आपण पाहतोय नरेशनचा पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालंय. यशांच्या मागे पाहू शकाल आपण पांडुदादा यांनी मात्र उभे राहिलेत आणि चांगली गोलंदाजी करतायत. हा देखील कट करायचा प्रयत्न फक्त दिशा दिली आहे. फक्त आणि फक्त दिशा द्यायचं काम केलं. इथे देखील आली सिंगलच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचती ती 18 वरती. भरपूर संघर्ष केला होता हा संघ बांधण्यासाठी पांडुदादाने. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने फेकला चेंडू ब्लॅक स्क्रीनला दिली आहे धडक. लॉंगानांच्या मधोमध अक्षरशः ठोकलाय षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. अकू टप्प्याचा चेंडू एक हुकचा पटका पाहायला मिळाला. इथे देखील चेंडू चाललाय डिप. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पुनश्च वाढली जाती आहे. जाऊन पोचेल ती 28 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा. त्याच्यानंतर शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली मिडल टीमकडून. त्याच्यानंतर टार्गेट केलं नरेशांच्या गोलंदाजीवरती. पहिल्या 2 चेंडूवरती शांत होते आणि त्याच्यानंतर आक्रमण रूप धरलं सचिन यांनी आणि तब्बल एक षटकार एक चौकार आपला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 28 वरती. 2 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत बाकी असेल या ओव्हर क्रमांक 3 मधला. इथे देखील कव्हरमधून चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल तब्बल 29 वरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील आपण पाहतो बराचसा काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा पूर्ण देखील केल्यात आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च एकदा वाढली जाते आहे. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 31 वरती. तर यास नेक्स्ट मॅच विनर मध्ये खेळणार आहोत. तर पुढे जाऊ नका पायरबा संघ. आपण लगेचच आपली मॅच देखील खेळणार आहोत याची देखील नोंद घ्या. सहजरित्या धावसंख्या चेस केली पायरबा संघाने. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला आपण तर 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम आंबिवली संघाच्या. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असेल. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती असेल पंच आपण टीम मीटिंग करून देऊ नका. लगेचच आपण फिल्डिंग सजवा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय निलेश आलेत. षटक आपण पाहतोय 4 स्लॉक हाणामारीचं षटक आपण पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडला बॅट्समन सचिन आपण पाहतोय. इथे देखील फिरून चेंडू खेळलाय. फाईन लेगला ठोकला इथे षटकार आणि या षटकाराच्या मदतीने
टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाते. सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 37 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आले निलेश आणि लगेच आक्रमण केलं फलंदाज सचिन नाना. 37 धावा फलकावरती. पुढे येऊन डान्सिंग डाऊन खेळायचं होतं पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू खालीच राहिला आणि इथे चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलंय 37 या अंकावरती. इथून डाटा पर्सेंटेज वाढवावे लागतील कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं पायरमान संघाने 40 धावसंख्या सहजरित्या पार देखील केली होती आणि आता दुसरा मॅचमध्ये अद्यापर्यंत आंबिवली संघ होम ग्राउंडवरती खेळत असताना 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हाडगीर समोर व्ही शेपमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचील. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. 2 धावसंख्या कंप्लीट देखील झाली आहे 2च्या मदतीने. टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 39 या धावसंख्येवरती. चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. चारही दिशेने चौफेर टोलेबाजी पाहायला मिळते टीम आंबिवली संघाकडून. हा देखील टॅप करायचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील चेंडू आलाय निर्धाव. या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलंय अद्यापर्यंत 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटशन टीम 2 षटकांचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा देखील फटका दर्जेदार आहे परंतु हवेच्या ओघामध्ये आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यस क्षेत्ररक्षकाचे गौरव कौतुक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यस सर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. आमचं लक्ष देखील आहे त्याच्यावरती. यस ह्याच्यावरती देखील ठोकला षटकार आणि यस नेक्स्ट चेंडू जो सर होता तो आपण 2 मिनिटं थांबा आपण चेक करतोय. मागचा बॉल मागचा चेंडू आपण चेक करतोय. वेट सर वेट. अजिंक्य चेक करतोय. तो पण षटकार आपण. यस मागचा चेंडू 5वा चेंडू देखील षटकार आहे आणि हा चेंडू देखील षटकार आहे. यस लगातारचे 2 चेंडू षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अरे योगरील इथं समोर मी बघितलं ना. मी इथं पॉइंट होतो. मी काही षटकार बघत बसलो काय 12 वाजता बोलला ना मग
यस आपण पाहतोय की दिला एक षटकार आहे. 52 यस आपण पाहतोय की 12व्याचा ड्रेस कोड नसल्या कारणाने आपण पाहतोय की आंबिवली संघाला मात्र 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यामध्ये आली आहे. नवीन का तसे जिथं धावसंख्या अ, मी एक सूचना देखील देतो की एक षटक संपल्यानंतर आपण पेनल्टीच्या धावा ॲड करणार आहोत. 2 धावसंख्येची पेनल्टी. टोटल धावसंख्या 52 झालं 51 धावा फलकावती लागल्यात म्हणजे 52 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम वंजारपाडा संघाला 52चा करायचा आहे. पंच मॅच चालू करा आपण. बॅट्समन चला ना, तुम्ही पण ताकद द्या, वारंवार आपण आवाज द्या आणि बॅट्समनला देखील विनंती असेल. वंजारपाडा पांडू दादा आपण चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये लगेचच. 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. कशा पद्धतीने या धावसंख्या चेस देखील केली जाईल याच्याकडे देखील आपण आता पाहूयात. कारण की शेवटच्या चेंडूवरती आलेले 2 महत्त्वपूर्ण षटकार आणि त्या षटकाराचे मध्ये रूपांतर मोठ्या धावसंख्येवरती होत असताना पाहायला मिळालं. परंतु इथून देखील अजून धावसंख्या होईल याची अपेक्षा. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे असेल नरेश आणि वैभव ही सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम वंजारपाडा संघाकडून 24 चेंडू आणि 52चा पाठला करायचा आहे.
नाही पाहिजे म्हणजे त्या साईडने केलंय ना आपण इकडून सुटणार आहेत ना आपल्या. मी काय बोलतो ऐक ना तू लाव ना 3 कॅमेरे चांगले गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय. वाढ ना थोडं. रोशनला मात्र इन्व्हाइट केले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम वंजारपाडा संघाला स्ट्राईक एंडला नरेश, नॉन स्ट्राईक एंडला वैभव आपण पाहतोय. सलाबेची जोडी. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचा स्वतःच्या फलुद्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याच्याच कारणास्तव एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 1 अंकावरती. श्री गणेशा खातं मात्र ओपन केले वंजारपाडा संघाने. एक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. हा देखील कव्हर मधून चेंडू उडवलाय त्यापेक्षा कव्हरला चेंडू चाललाय दंदन ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला गोलीच्या वेगाने. आलाय इथे चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन मात्र पोहोचली आहे ती 5 या अंकावरती. हा देखील फटका फसलाय आणि इथे पकडीसाठी असेल संपवलाय बॅट्समन वैभव याचा खेळ. पहिला विकेट पहिला हादरा टीम वंजारपाडा संघाला. चला लगेच आपण बॅट्समन देखील तयार ठेवा वंजारपाडा संघ आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल तशानंतर आलेला चौकार आणि तशानंतर आलेली विकेट. वर्चस्व गाजवलं होतं पहिल्या 2 चेंडूमध्ये फलंदाजाने आणि त्याच्यानंतर कमबॅक केलं फलंदाजाने. आपण पाहिलं आता मात्र तशीच कामगिरी करेल का गोलंदाज देखील. हा देखील आडव्यापाठीतून लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून हवाई सफर ठोकलाय लॉंग ऑन शॉट डोक्यावरून षटकार. इथे आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील आडेबाटीतून प्रहार चढवायचा होता ब्रॉटवरती प्रॉपर आला नाही आहे. इथे आला शेडू निर्धाव. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहतोय आपण 11 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं बॅट्समन आपण पाहतोय विकीला आणि ते आमंत्रण देखील स्वीकारलंय. पंचांचा इशारा आलाय की हा आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक 1 पॉवर प्लेच्या षटकाची झाली समाप्ती आणि धावफलकाचा आपण विचार केला तर 1 बाद 17 धावा धावफलकावरती.
ओव्हर क्रमांक 2ला मात्र सुरुवात होती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यस, 2 धावसंख्या ऍड देखील केली जाईल. पेनल्टीची 2 धावसंख्या ऍड केली जाते. टोटल धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 19 वरती. एकोड 20 धाबा फलकावरती. ओव्हर क्रमांक 2ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुनील आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा, 2 धावसंख्या पेनल्टीची. 12th मॅनचा ड्रेस कोड नसल्यामुळे आंबिवली संघाला लागणारी 2 धावसंख्येची पेनल्टी ती देखील ॲड आपण केली आहे. 19 धावा टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे वंजारपाडा संघाची आपण पाहतोय. हा देखील लावडली अपील पंचांकडे पाहायला मिळाले. पंच सांगत असताना थोडासा बाहेर असणारा फलंदाज. लेग बाईसची आलेली एक धाव एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. अजून पाहिलं इथून गेलं तर उर्वरित 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. 52चा पाठलाग करायचा आणि 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विकी आहेत. नॉन स्ट्राईक एंडला नरेश आपण पाहतोय. सुनील आलेत गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज सुनील यांचा झाला सक्सेसफुल. इथे चेंडू आलाय निर्धाव. या निर्धाव चेंडू सांगत धावफलक स्थिरावलाय त्या अद्यापर्यंत 20 या धावसंख्येवरती. अजूनही 32 धावसंख्येचा पटलाग पार करायचा आहे वंजारपाडा संघाला. हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच संदीप गायकवाड सर ओळखून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव पलटी जाते. अवंतरच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती. 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट स्ट्रीम. वंजारपाडा संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अंधाधुंदे फटके खेळण्याचा प्रयत्न विकीकडून पाहायला मिळाला. त्यांच्या पाठमधून 2 षटकार पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतरचे लगातारचे आता 2 चेंडू निर्धाव खेळत असताना 21 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावले वंजारपाडा संघाचे. हा देखील चेंडू आपण पाहतोय. हा देखील चेंडू निर्धाव. थोडं दडपण आता पाहायला मिळालं. जो मोमेंट होता ना तो मोमेंट आता खेचून घेतला आंबिवली संघाने. जो दडपण आधी पहिल्या षटकामध्ये होता आंबिवली संघावरती तो दडपण आता आलाय वंजारपाडा संघावरती. मोमेंट क्लिअर केलं होतं वंजारपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मोमेंट कॅरी करत असताना हा देखील चौथा चेंडू आपला पाहायला मिळते निर्धाव. आणि षटक क्रमांक इथे 2 प्रगतीपथावरती असताना अद्यापर्यंत पाहायला गेलं तर अवघ्या 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा 2 धावसंख्येची पेनल्टी लागून 19 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आणि त्याच्यानंतर आले गोलंदाजी मार्कवर सुनील आणि त्यांनी अवघ्या अद्यापर्यंत 5 चेंडूंवरती 2च धावा खर्च करतायत. एक चांगलं कमबॅक किंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं अच्छा या षटकामध्ये. हा देखील आला चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 2चा इथे खेळ समाप्त होतोय. एक कौतुक करूया एकदा जोरदार आले होते सुनील यांच्यासाठी. अवघ्या 2 धावसंख्येचं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मात्र आता फ्रंट फुटवरती खेळ असताना आंबिवली संघ पाहायला मिळतोय. जो मोमेंट होता तो मोमेंट मात्र आपल्याकडे खेचायचं काम केलं यावरून. आणि आता इथून कॅरी देखील करावं लागेल. आता उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. यस, आपण पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सचिन आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी पाहतोय आपण 31 धावसंख्येची गरज आहे. कर पॅकअप कर आणि घरी पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाज आपण पाहतोय सचिन कडून. अतिशय सुंदर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली असती. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. आंबिवली संघाकडून होम ग्राउंड आहे. याच मैदानावरती आपण रोज प्रॅक्टिस करतो, रोज सराव करतो आणि तेच आपण पाहतोय. आणि किला स्टेअर केला आहे. कबरमध्ये चेंडू फिल्डर आपण तैनात होतो आपण पाहतोय. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न देखील सफल देखील झाला आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवरती. यस निशान बागडे यांचं देखील आगमन झालंय. आता अजिंक्य पवार रजा घेत आहेत. आता निशान आपल्या समोर जोडले जात आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील आपण करू सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर सचिन आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. वेगवान वेगवान चेंडू, वेगवान अचूक टप्प्यावरती स्वार होऊन मात्र आपण पाहतोय वेगाने चेंडू आता असताना सचिन. धावसंख्या आपण पाहतोय 23 वरती. असं वाटलं होतं 52 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या पूर्ण केला जाईल आणि त्याच्यानंतर इथे मात्र थांबले स्वतःवरती स्टेबल केले. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला 2 धावसंख्या देखील सफलतेपूर्वक प्राप्त झाली आहे आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त. हा देखील समोर आलाय, चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि विजय यांनी पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅट्समन नरेश यांचा खेळ. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल देखील झालेत. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली सचिनने. लगातारचे निर्धाव चेंडू 2 धावा, पुनश्च निर्धाव चेंडू पुनश्च 2 धावा, त्याच्यानंतर विकेट. पुनश्च एकदा लेफ्टी बॅट्समन अनिकेत आपण पाहतोय. यस दीपेश पाटील यांच्याकडून लगातार ते 3 षटकार 500चं कॅश प्राईज. अनिकेत त्याच्या गाडी आणि ही ते ठोकलाय. क्षेत्ररक्षक मात्र आकांताने प्रयत्न केले परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेला. लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. यस आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वरती. आता 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. ही धावसंख्या होऊ देखील शकते परंतु आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर सर्व काही शक्य आहे, प्रयत्न केले नाही केले तर काहीच शक्य नाही असा समीकरण. जर तरला स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे.
6 चेंडू 21चं समीकरण. गोलंदाज कोणता असेल? विजय गोलंदाजी मार्कवर, ज्याने अक्षरशः लॉंगॉनला होते आणि डीप मिड विकेटला येऊन शेल अक्षरशः कॅरी केली. तो विजय मुकणे आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर आपण पाहतोय लेफ्टी बॅट्समन ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तो विकी आता पुनश्च एकदा आपल्याला ऑन स्ट्राईकला दिसेल. आता जुन्या आठवणी जाग्या कराव्या लागतील विकीला, कारण वंजारपाडा संघाचं नाव वर्चस्व आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपला अस्तित्वाची लढाई जिंकावीच लागेल. इथे आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय, पुनश्च एकदा लॉंगॉनला ठोकलाय. विकीच्या बॅटमधून तडाखा आलाय, षटकार. बॉलर विजय. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या फुलतानी पाहायला मिळते. या जाऊन मात्र पोचली आहे तब्बल 37 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वंजारपाडा हा संघ अद्यापर्यंत जाऊन पोचला आहे. अजूनही पाहायला गेलं तर 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 6-21चं समीकरण होतं, आता समीकरण सोपं झालंय. 5-1-15चं आलंय, परंतु इथं आता विकी ऑन स्ट्राईक, ज्याला मात्र सूर गवसलाय. हा देखील अजून एक तडाखा लॉंगॉनला पुनश्च एकदा ठोकलाय, षटकार. आता मात्र विजयला विचारात पडलाय, आंबिवली संघाला देखील विचारात पडलाय, कारण की जिथे मी म्हणेल प्लस पॉइंट ठरला, जिथे तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार तो वंजारपाडा संघासाठी प्लस पॉइंट ठरलाय. आणि त्याच्यानंतर विजयवरती आक्रमण पाहायला मिळालं. लगातारचे 2 षटकार. आता कमबॅक केलं, आता शिरकाव केलाय वंजारपाडा संघाने या सामन्यामध्ये. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आपलं अस्तित्व निर्माण करेल हे देखील सांगू शकत नाही. परंतु असं म्हटलं होतं मी की जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. परंतु आता ही ते दोन्ही संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. 4-9चं समीकरण आपण पाहतोय. विजयला देखील आता दाखवून द्यावं लागेल, कारण की आता आपल्या होम ग्राउंडवरती आपण गेलो, आपलं मॅच आपले घरचे देखील पाहत आहेत, आपले पाठीराखे देखील पाहत आहेत. अजून एक आता थोडंसं दडपण, लाईन मिस. यस, पंच सांगतील की येस आउट साईड ऑफ स्टंप. हा चेंडू आला वाईट. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ॲड जाऊन मात्र पोचेल ती तब्बल 44 धावसंख्येवरती. आता 4 चेंडू 18चं समीकरण, 8चं समीकरण. 21चं समीकरण होतं. असं वाटलं होतं की सोपं समीकरण नाही आहे, परंतु सोपं करायचं काम केलं फलंदाज विकी याने. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. समीकरण सोपं झालंय, परंतु आता समीकरण कटिंग करावं लागेल. गोलंदाज विजय यांना फुल टॉस चेंडू, आमंत्रण आणि विकीने सिद्ध केलं. गेम चेंजर आपण पाहतोय वंजारपाडा संघाकडून. तब्बल त्याच्या बॅटमधून 5 षटकार पाहायला मिळालं. ते विकीच्या बॅटमधून जरी 6 चेंडू निर्धाव केला असेल ना, पांडुदादा यांना टेन्शन देखील आलं होतं, कारण की दुसरं षटक फक्त 2 धावसंख्येचं पिकलं होतं ते सुनील याने. परंतु विकीवरती विश्वास होता, विकीच्या मनगटामध्ये ताकद होती, आणि ती ताकद आज मात्र वंजारपाडा संघासाठी पणाला लावत असताना आपण पाहतोय विकी सारखा फलंदाज. लगातारचे 3 षटकार. संघाची धावसंख्या सावून मात्र पोहोचली 50 वरती. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. टेन्शन. आता आंबिवली संघाच्या नावाचा बोलबाला त्या गावामध्ये दंडारा पिटत असताना आपण पाहू शकाल, कारण की आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना आंबिवली संघ आज थोडासा निराशाजनक कामगिरी करत असताना आपण पाहतोय. 21 धावसंख्या डिपेंड करायची ती विजयांना, परंतु आता 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न
आणि ही ते विजयाचा शिल्पकार ठरणारा ही ते आलाय चौकार. एकदा जोर डाटाल्या बाजू आपण विकीसाठी ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार या मॅचचा समीकरण बदलवून ठेवलं. वंजारवाडा संघाने देखील टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु चेसिंग करत असताना सहज 2 चेंडू राखून आपला सामना खिशात घातला आणि पहिला विजय संपादन करून दिला. तर चला नेक्स्ट मॅच विनर विनर पायर माल आणि त्याचबरोबर असणारा वंजारवाडा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी लगेच आपण मंचावरती बोलवतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सो नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 5 षटकार आले आणि 1 चौकार पाहायला मिळाला. गेम चेंजर वंजारवाडा संघाचा ठरला जातोय.